हॅलो, वेलकम टू भूमीज किचन. आज मी काहीतरी वराठी स्पेशल भाजी बनवते. साहित्यावरून थोडं थोडं लक्षात येतच असेल की कसली भाजी आहे, तर तुम्हाला हळूहळू माहितीच पडेल. आणि त्याला थोडं हलकासा मी सावजी टच नागपूरचा देते. तर आता ग्रेव्हीसाठी आपण सुखा मसाला तयार करून घेतो आहे. त्यात मी 1 चमचा चणा डाळ, अर्धा चमचा तांदूळ घातले आहे आणि मग थोडं शहा जिरं, दगडी फूल आणि साधं जिरं पण 2 चमचे आणि 2 मोठे चमचे जवळपास सुखा धनिया म्हणजे सुखा धने टाकलेले आहेत. छान ते आपल्याला ब्राऊन हलकासा रंग येईपर्यंत छान परतवून घ्यायचे आहे. आणि जवळपास मी अर्धी वाटी, जी मीडियम साईजची असते वाटी, ती अर्धी वाटी खोबरं घेतले. खोबऱ्याने एक असा फायदा होतो की आपली छान जी भाजी त्याला छान अशी वरती तरी येते आणि तेल पण कमी लागतं. आता खोबरं छान आपण भाजून घेऊया आणि नंतर मी घालते 1 चमचा खसखस. आता हे आपण 2 ग्रेव्ही तयार करतो. याच्यासाठी एक सुखा मसाला वेगळा आणि ओला मसाला वेगळा. तो ओल्या मसाल्यासाठी आता मी घेतले आहे 2 ते 3 कांदे मीडियम साईजचे आणि त्यात घातले 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या, थोडे अद्रकचे तुकडे आणि थोडं तेल घालून घेतलं आहे परतवायसाठी. आणि हळूहळू करून आपल्याला हे पण ग्रेव्ही छान अशी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचे छान. आणि थोडं एक टोमॅटो घातलेला आहे मीडियम साईजचा. हे आपल्याला छान सगळं परतवून घ्यायचं आणि ही ओली ग्रेव्ही पण आपण थंडी व्हायला ठेवूया आणि मग आपण ती मिक्सरमधून काढून घेऊया. आता मी सुखा मसाला जो केला होता तो काढून घेतलाय. छान त्याला असा काळा रंग आलेला. आपण त्याच्यात शहा जिरं टाकलं होतं, काळं जिरं, तर त्याच्यामुळे छान एक असा ब्राऊन काळपट कलर आलेला आहे. आता आपण सुखा मसाला तयार झालाय. ओला मसाला आपण साईडला ठेवलाय, थोडा गरम आहे तर तो पण. आता तुम्हाला लक्षात आलं असेल कशाची भाजी होते. तसं मी पातोडीची भाजी करते. तर त्यात 1 वाटी मी बेसन घेतलाय, थोडं कोथिंबीर घातली हिरवी आणि 1 चमचा हळद, 1 चमचा तिखट आणि हलकासा मी थोडा चवीसाठी काळा मसाला घालते आणि एक ते दोन चमचे जवळपास, जे आपलं पळीतलं चमचा असतो ते चमच्याने मीठ घालते. तर आता जी वाटीने आपण बेसन घेतलंय त्याच वाटीने आपल्याला बरोबर प्रमाण घ्यायचं आहे पाण्याचं. तर जेवढं ज्या मापाने आपण बेसन घेतो तेच माप ठेवायचं, कारण मग तो पाण्याचा अंदाज चुकला थोडाफार किंवा आपलं पातोडीची पण कन्सिस्टन्सी चुकते. सो आता मी छान फेटवून घेते आहे आणि फेटताना एवढं लक्षात ठेवायचं की त्यात एकही गुठळी राहता कामा नये. माझं भांडं थोडं छोटं पडलं आहे फेटायसाठी. थोडं मोठं भांडं घ्यायचं, मोठं पातेलं वगैरे. आता 1 वाटी पाणी घातलंय, 2 वाटी घातलेलं आहे. हळूहळू करून आपण त्यात पाणी ऍड करत जो आपल्याला एकदम पातळ करायचं आहे. त्याची जी कन्सिस्टन्सी आहे छान बेसनाची, आपल्याला हलकीशी पातळ ठेवायची. 2 वाटी पाणी घालून झालेलं आहे आणि आता आणखीन थोडंसं मी पाणी घालते आहे, कारण असं थोडं वाटतं घट्ट वाटतं मला. तर आपण आणखीन एक अर्धी वाटी थोडंसं पाणी घालून घेऊया. जवळपास या 3-3.5 वाटी पाणी आरामात जातं. आणि हीच आपल्याला ज्या बेसनाची जी आपल्याला पातळ ठेवायचं जे बेसन, ते एवढंच प्रमाण हवं आहे आपल्याला. तर आपण हे थोडंसं त्यातले मसाले मोरू देऊया आणि तोपर्यंत आपण बघूया की आपला ओला मसाला पण छान आपण वाटून घेतलेला आहे आणि आपण इकडे आपली मसाला परतवायसाठी ठेवूया. आता आपण कढईत तेल घातलेलं आहे 2 ते 3 चमचे मोठे आणि त्यात आपण ओला मसाला घालून घेऊया. जेवढा ओला मसाला आपण घालायचा आहे पूर्ण घालून घेऊया. तुम्हाला कमी जेवढी दाट ग्रेव्ही हवी तेवढा मसाला तुम्ही त्यात ऍड करू शकता. आता ओला मसाला छान परतवून झाला की आपण त्यात सुखा मसाला घालूया. 2 मसाले करण्याचा याचा अंदाज आहे की काही भाज्यांमध्ये ना मी एकत्र सगळं मसाले टाकून जर वाटलं तर ती एक चव पदार्थाची त्याला येत नाही. काही ग्रेव्हीमध्ये थोडं वेगळा मसाला केला की तरच त्याची टेस्ट आणि त्याचा एक स्वाद असतो, तो अप्रतिम लागतो. त्याच्यामुळे काही मसाले असे वेगळे वाटलेले छान असतात. तर 3 चमचा तिखट तिखट घातलेला आहे आणि 1 चमचा हळद. तुम्हाला जेवढी भाजी झणझणीत करायची तेवढं तुम्ही तिखट घालू शकता, पण 3-3.5 चमचे पुरेसे होतात ज्याला जास्त तिखट खायचं नाही त्याला. आणि 2 चमचे मी मीठ घालते छान चवीप्रमाणे.
आणि आता हे छान आपण परतून घेऊया हलकंसं ब्राऊन होईपर्यंत. त्याला तेल सोडेस्तोवर आपल्याला हे परतून छान घ्यायचं आहे. आणि तुम्ही बघू शकता की आता थोडंसं ब्राऊन झालेलं आहे. आणि आता आपण कढई ही बाजूला ठेवूया, सिमवर ठेवून देऊ गॅसच्या. ती छान शिजत राहते. आता आपण इथे तयारी करूया पाटवडीची. थोडंसं तेल घातलंय, हलकी मोहरी घातली आणि फुल फ्लेमवर आपल्याला सारण टाकायचं आहे. मग लगेच फ्लेम आपल्याला स्लो करायची आणि आपल्याला बेसन जे सारण आहे ते आपल्याला हळूहळू करून आटवायचं आहे. हळूहळू करून तुम्ही त्याला घोटायचं आहे, कारण नंतर आपल्याला त्याची जी दाटसरपणा हवा आहे तो हळूहळू येईलच. आणि लम्स त्यात एकही राहता कामा नये. जर गोळे बनले त्याचे, तुम्ही जर बरोबर फेटलं नाही ते, तर मग ते पाटवडी छान बनत नाही. त्याच्यात थोडे बेसनाची अगदी गोळे गोळे लागतात किंवा ती पाटवडी पण छान एकसंध अशी मऊसर छान बनत नाही. तर आपण हळूहळू फेटून घेऊया. आणि पाटवडी छान बनण्यासाठी त्याची कन्सिस्टन्सी पातळ तेवढीच हवी जेवढी आपण घेतली आहे. तुम्ही बघू शकता आता आपल्याला बेसन शिजलंय याचा अर्थ कसं कळेल कसं, तर तुम्ही बघू शकता की कढईला बेसन आपलं सोडतंय ते सारण जे आपण पाटवडीचं बनवलंय. हळूहळू ते सुटायला लागतं कढईपासून, ते चिटकत नाही कढईला. सो आपलं हे सारण छान तयार झालेलं आहे पाटवडीचं. आपण आधीच ताटलीला तेल लावून घेतलंय खोलसर. आणि काय थोडासाही वेळ न घालवता सारण थंड होऊ नये द्यायचं, आपल्याला पटापट ताटलीत उलटवून घ्यायचं आणि मग आपण त्यात छान थापून घेऊया. आता वाटीने तुम्ही थापून घेऊ शकता, वाटीला तेल लावून किंवा पाणी लावून. पण खरं सांगते तर ही हातानेच थापावं लागतं. वाटीने तसं पाहिलं तर फार छान थापल्या जात नाही. मग वाटीत पाणी घेतलंय मी, त्यात थोडं पाण्याचा हात लावून मला पाटवडी ज्याची तेवढी जाडी हवी आहे तेवढंच मी ते छान थापून घेते. तुम्हाला जसं हवं तुम्ही तसं पाटवडीची साईज ठेवू शकता. पाटवडी ही खायला अशी पण छान अप्रतिम लागते. थोडं तुम्ही त्यात आणखीन फ्लेवर ॲड केलं तर ती आणखीन छान लागेल. आता ही माझी तयारी झाली आहे पाटवडीची. आणि थोडं वरतून खोबऱ्याचं किस भुरभुरते आणि आपण ही सेट व्हायला ठेवून देऊ. तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता, अदरवाईज साईडलाही ठेवलं तरी ते ती सेट छान होऊन जाते. तर आता आपण इथे जी आपली मसाला तयार केला होता आपण पाटवडीचा, तो आपण आता छान भाजलेला आहे. त्यात आपण आता गरम पाणी घालतो आहे. आणि बघूया की हळूहळू आपल्याला त्याची जी कन्सिस्टन्सी आहे, रस्सा जो बनवतोय आपण छान पाटवडीचा, तो आपल्याला किती दाटसर हवा आहे तो आपण ते बघूया. आणि हळूहळू त्यात पाणी घालूया. तर अजून थोडं पाणी घातलेलं आहे. आणि हलकीशी कसुरी मेथी घालते त्यामध्ये, की त्याचे छान चव येते कसुरीची मेथीची. आणि आपण हळूहळू बघू शकता की छान त्याला एक उकळी आली की मग आपण डिशमध्ये सर्व केलं. जर तुम्हाला रेसिपी आवडत असेल प्लीज एक सबस्क्राईब करा चॅनलला आणि एक लाईक करा. आणि आता आपली पाटवडी छान सेट झालेली आहे. तुम्ही बघू शकता छान आपण त्याचे स्क्वेअरमध्ये, तुम्हाला डायमंड शेपमध्ये जसे हवे तसे तुम्ही त्याप्रमाणे पीसेस कट करून घ्या. मी स्क्वेअरमध्ये कट केले. आणि तुम्ही बघू शकता छान पाटवडी तयार झालेली आहे आणि सॉफ्ट झालेली आहे, एकदम सेट झालेली आहे, अगदी भुसभुशीत पण नाही झालेली आहे, एकदम छान सेट झाली. त्यावर आपण रस्सा टाकून घेऊया पाटवडीचा. आणि तुम्ही बघू शकता आपली भाजी छान झणझणीत चमचमीत तयार झाली.